अजब रमा राघवची जोडी. अटेन्शन अटेन्शन. फ्रेंड्स, इतके दिवस आपण ज्या प्रोजेक्टवर मेहनत घेत होतो ते हाय स्काय टेक्नॉलॉजीचे मिस्टर सौरभ दिवान. IT सर्कल मध्ये तुम्ही सगळ्यांचे आयडॉल आहात सर. थँक्यू. तुम्हा सगळ्यांना आजच्या प्रेझेंटेशनसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सर. थोडा वेळ वाट बघू सर. मिस्टर लिमे, लेट्स गो टू द कॉन्फरन्स रूम. लेट्स बिगिन नाउ. सर, प्रेझेंटेशन आपलं 11 वाजताचं ठरलेलं आहे सर. आणि आय थिंक 11 वाजायला 20 मिनिटं आहेत. आपण वेळेच्या आधीच कसं सुरू करायचं सर प्रेझेंटेशन? आय मीन सर, शिस्त म्हणजे शिस्त. ग्रेट. आय एम इम्प्रेस्ड. थँक्यू सर. मिस मायरा, सेकंड लाईनअप मीटिंग आहे, तिथे त्यांना इन्फॉर्म करा की विल बी देअर ऑन टाइम अँड चेक इफ दे आर रेडी फॉर द प्रेझेंटेशन. ओके? येस सर. मीन टाईम सर, तुम्ही माझ्या केबिनमध्ये बसा. हॅव अ कॉफी सर. शुअर. सर या. ऑल द बेस्ट एव्हरीबडी. थँक्यू सर. येस थँक्यू सर. मिस्टर बबली, येस येस प्लीज. इज एव्हरीथिंग ऑल राईट? येस, एव्हरीथिंग इज ऑल राईट. असं का विचारताय तुम्ही? कारण जर सगळंच रेडी आहे तर प्रेझेंटेशनला सुरुवात करायला हरकत नव्हती. एनिवे, येस. ते जर शार्प 11ला सुरू नाही झालं ना तर काय होईल माहिती आहे ना सर? मिस्टर बबली, बी ऑन टाइम. किती झालाय? येस. सर, टाइम. राघव अजून आलाच नाहीये सर. या आय नो. काय करायचं मग? हां, तो नक्की येईल ना? राघव येणार. हा, नक्की येणार. ये. या, ये राघव ये. ये राघव ये. राघव ये. तुम्ही कितीही वेळा येणार येणार असं म्हणालात ना सर, तरी राघव नाही येणार आहे. जोपर्यंत तो इथे पोहोचेल ना तोपर्यंत इथे सगळं संपलेलं असेल. रिक्षा. काय डोळे फुटले का तुझे? माझी ताडी भेटली का तो मारायला? सॉरी सॉरी, माफ करा मला, माफ करा. माझं चुकलं. माझं रिक्षा रिक्षा एक मिनिट. सर, येस. ऑलमोस्ट 11 वाजत आलात सर, पण राघवचा अजून काहीच पत्ता नाहीये. नाही म्हणजे एरवी तो मोठे मोठे लेक्चर देत असतो, पण आता तो काही ट्रबल क्रिएट नाही ना करणार आहे? नाही म्हणजे आता फोनही उचलत नाहीये म्हणून मी विचारलं, बाकी काही नाही. मिस पी, शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला जाग लागली. बी पॉझिटिव्ह. राघव स्कूटरवर असेल, ती फास्ट चालवत असेल तो, म्हणून कॉल रिसीव्ह करत नाहीये. त्याची ही सवय मला खूप आवडते. ही इज अ व्हेरी गुड बॉय. गॉट इट?
तुमचा गुड बॉय स्कूटर नाही चालवत आहे सर, रस्त्यात अडकले. तो नाही येणार हो सर. बिचारा गिव्हअप करून कुठेतरी रडत बसला असेल. ऐका ना, मला ना शास्त्रीनगरला जायचं हो. हा मग 10 मिनिटात पोहोचायचं हो. गाडी पण बंद पडली आणि रिक्षा पण मिळत नाहीये. अरे बाबा मग मी काय करू? तुम्ही सायकलवरून शास्त्रीनगरला सोडता का? हा सायकलवर? अहो मी या सायकलवर माझ्या मुलांना शाळेमध्ये सोडतो. अरे तुला कसा नेऊ? मोठ्या माणसांना कोणी सायकलवर डबल सीट बसवतं का? काय हरकत आहे? अहो तुम्हाला काय मस्करी वाटते का की गाडीतून लिफ्ट मागताय? मला माफ करा, मला खरंच उशीर होतोय. मला प्लीज सोडा ना. मी हवं तर पैसे देतो तुम्हाला. पैसे? हा पैसे देतो. हे घ्या, हवं तर सगळे घ्या, पण मला प्लीज सोडा ना. असं म्हणताय? बरं मग सोडतो तुम्हाला. बसा. अरे काय चाललंय, काय चाललंय? अरे हा राघव फोन का रिसीव्ह करत नाहीये? अरे कधी येणार आहे हा राघव? वेळ किती झाला? शोधा ना राघवला, शोधा ना प्लीज. सर आता आपण एक्सेप्ट करूया की राघव येणार नाहीये. त्याने ना तो प्रोजेक्टच कम्प्लीट केला नसणार. एक्झॅक्टली. तू ना खोटं बोलतोय. अहो पण सर तू असं का करेल? हनी डार्लिंग कम ऑन. जर का तो खरं बोलत असता तर 10:30 पर्यंत इथे टच झाला असता, राईट? किंवा ऍटलीस्ट त्याने सरांचे कॉल रिसीव्ह केले असते, राईट सर? पण तो रिस्पॉन्सच देत नाहीये. किती केअरलेस ॲटिट्यूड आहे हा, करेक्ट? मिस पी, आय थँक यू. तुम्ही मला आणखी स्ट्रेस देऊ नका प्लीज. अरे मेलेल्या माणसाला अजून किती माराल तुम्ही? सर सर काम डाऊन. मी काय म्हणते, तुम्ही परत एकदा राघवला कॉल करा ना. तो ना कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये असणार, नाही तर तो असं नाही करणार. हो करा, मी आहे. करा. हॅलो सर. हॅलो. लागला राघवला फोन लागला. हॅलो. हा राघव कुठेस तू? हा मी 10 मिनिटात पोहोचतोय सर, काळजी करू नका. हा अरे पण 10 मिनिटं म्हणजे खूप उशीर होईल रे. एक काम कर, स्कूटर आहे ना तुझी, फास्ट चालव. हा ये लवकर ये. सर स्कूटर नाहीये. हे स्कूटर नाहीये म्हणजे? अहो ती बंद पडली. अरे बापरे, स्कूटर बंद पडली. मग कसा येतोयस तू? ऑटोने येतोयस का? नाही सर, रिक्षा पण मिळत नाहीये. मी सायकलवरून येतोय, डबल सीट. हॅलो, सायकल येतो तू? अरे बाबा हे असं काय करतोस तू? सायकलने किती वेळात पोहोचणार आहे? लवकर ये ना. हो काळजी करू नका, अगदी वेळेत पोहोचेन मी. अरे ऐक ना बाळा. ठेवतो फोन. हॅलो. सायकल. काय झालं सर? सिरियसली राघव सायकलवर येतो? सायकल येतोय. या पण सायकलने का? कारण त्याची स्कूटर बंद पडली आहे त्याची. ओ गॉड, प्लीज सेव्ह मी. आता सगळं तुझ्या हातात आहे. आज राघवचं लक देवाच्या नाही, रमाच्या हातात आहे. आता त्याच्या सायकल बरोबर मी त्याला पण पंक्चर करणार आहे. डोंट वरी राघव. आणि तू थांब. तू मेडिसिन घेऊन ये. शांत व्हा. मी आहे सर, मी आहे. काय झालं?
पंक्चर झालं वाटतं. असं कसं टायर पंक्चर झालं? इतका वेळ तर सायकल व्यवस्थित चालू होती. आता मला काय माहित कसं झालं. मी चांगला माझ्या वाटेला चाललो होतो तर तू आडवा आलास आणि मी पण मूर्खासारखा पैसे बघून तुला माझ्या सायकलवर बसायला दिलं. आता बघ काय झालं माझ्या सायकलचं. काय करू मी? मला पुढच्या 5 मिनिटात मला शास्त्रीनगरला पोहोचायचंय. अरे पण आता जाणार कसा? धावत जाईल. काय शास्त्रीनगरला धावत जाणार? अरे काय तुझ्या डोक्यात हवा शिरली का? काय इलाज आहे का आता? बरं धन्यवाद, तुम्ही इथपर्यंत सोडलं. अरे सर प्लीज स्कूटर सुरू होतं. सर आला राघव. सर मेलो मी. 11 वाजायला फक्त 1 मिनिट बाकी आहे. या 1 मिनिटात जर राघव इथे पोहोचला नाही तर माझी कंपनी गेली, माझं करिअर गेलं. काय करू? प्लीज शांत व्हा सर. प्लीज शांत व्हा सर. सर प्लीज शांत व्हा सर. राघव कुठे? फक्त करिअर नाही, स्कूटर गेली, सायकल पण गेली आणि आता राघव तर कन्फर्म जाणार आहे. मगाचपासनं रमाचं लक्ष फोन मध्ये काय? सर उरलेला 1 मिनिट संपलाय सर. कळले मला. 11 वाजून गेले. माझ्या मरणाचा मुहूर्त जवळ आलाय हे मला सांगायलाच पाहिजे का? नाही सर. राघवला बोलवा. राघव कुठे? राघवला घेऊन या. राघवला घेऊन या. राघवला सुप्रभात. राघव सर तुम्ही? कार्ड द्या. थँक्यू. मिस्टर लिमये, येस हे काय चालू आहे तुमचं? मॅम प्लीज इथे 11:34 झाले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही प्रेझेंटेशनला सुरुवात केलेली नाही. याला काय अर्थ आहे? मॅम सॉरी प्लीज फक्त आणखीन थोडा वेळ थांबा. काय ना आमचा एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. अगदी काहीच मिनिटात तुम्हाला प्रेझेंटेशन देऊ आम्ही. मिस्टर लिमये, येस मॅम. हे काय चाललंय तुमचं? तुम्हाला सौरभ सरांचे रूल्स माहिती आहेत ना? हो माहिती. हे बघा, आधीच सर अपसेट आहेत. आम्ही इथे वेळेच्या आधी आलोय आणि त्यात तुम्ही वारंवार खोटं बोलत गेलात की प्रेझेंटेशन वेळेत सुरू होईल. आता जी काय उत्तर तुम्हाला द्यायची आहेत ना ती सरांना द्या. कम ऑन. मॅम प्लीज फक्त 5 मिनिटं थांबा बस. अहो तुम्हाला सिरियसनेस कळतोय का? नो आय एम सिरियस. आय एम थोरली सिरियस मॅम. मिस्टर लिमये, मिस्टर लिमये, घड्याळ बघा. 11 वाजून 1 मिनिट आणि 52 सेकंद झालेत. तुम्ही माझा एवढा वेळ फुकट का घालवलात?
कारण सर राघव उशिरा येतोय ना त्याला म्हणून मग ते प्रेझेंटेशन थांबतंय हे ना. कोण राघव? मिस्टर पी आय मीन म्हणजे राघव पुरोहित जो आजचं प्रेझेंटेशन करणार आहे सर. काय तुमच्या कंपनीचं काम एका बेशिस्त माणसामुळे थांबतंय? अरे तो नाही आला तर दुसऱ्या कोणाला प्रेझेंटेशन द्यायला सांगा. इट्स सो सिंपल. नॉट सो सिंपल सर. का? तुमचा प्रोजेक्ट रेडी आहे ना? मग प्रॉब्लेम काय आहे? कम ऑन लेट्स स्टार्ट. सर आता मला तुम्हाला सगळं खरं सांगावंच लागेल सर. ॲक्च्युली मी आणि माझ्या टीमने आम्ही 1 महिना मेहनत करून तुमचा प्रोजेक्ट रेडी केला होता सर. पण तो राघवच्या एका चुकीमुळे तो अख्खा डिलीट झाला सर. व्हॉट? आय डोंट बिलीव्ह दिस. म्हणजे तुमच्याकडे माझा प्रोजेक्टच नाहीये. आणि तरी तुम्ही मला इथे बोलावून माझा टाइम वेस्ट केला. प्रेझेंटेशन होणार नाही असं कालच सांगून आजची ही मीटिंग कॅन्सल का नाही केली तुम्ही? सर प्रेझेंटेशन होणार आहे सर. ॲक्च्युली राघवने काल रात्री जागून तो प्रोजेक्ट पुन्हा पूर्ण केलाय सर. माइंड ब्लोईंग. इतक्या मोठ्या कंपनीमध्ये इतकं धादांत खोटं ऐकायला मिळेल असं वाटलं नव्हतं मला मिस्टर लिमय. मिस मायरा आपण निघूया. सर 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 प्लीज सर प्लीज सर सर प्लीज प्लीज सर सर प्लीज प्लीज सर सर निघू नका सर प्लीज. हे बघा राघवकडे ते सगळं प्रोजेक्ट आहे सर. तो घेऊन येतोच आहे. एव्हाना तो आपल्या ऑफिसच्या बिल्डिंग खाली पोहोचला सुद्धा असेल सर. प्लीज. खरंच तुम्ही सांगताय तशी जादू झाली असेल आणि एका रात्रीमध्ये तुमच्या माणसाने तो प्रोजेक्ट परत नव्याने तयार केला असेल. तरी आता माझ्या घड्याळामध्ये 11:06 आणि 23 सेकंद सर झाले अजून आहेत. 15 सेकंद द्या सर. फक्त 15 सेकंद. राघवला लिफ्टने वरती यायला 15 सेकंदच लागतील सर. प्लीज सर थांबा सर. 15 सेकंद? येस सर. डोंट टॉक नॉनसेन्स. सर सर प्लीज सर 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 लिसन सर सर. 15 सेकंड काय, 15 मिनिटात पण राघव पोहोचू नाही शकणार आहे. आणि तोपर्यंत सौरभ सर चिडून निघून जातील. वाव रमा, आज काय सुपर डोकं चालवलंस तू. सर ॲटलिस्ट लिसन टू मी सर. सर प्लीज प्लीज ॲटलिस्ट लिसन टू मी सर प्लीज. तुमच्या कंपनीकडून मी एक्सपेक्ट केलंच नव्हतं. तुमच्या कंपनीमध्ये इतकी बेशिस्त माणसं आहेत हे जर मला आधी माहीत असतं तर माझा क्रोर्सची व्हॅल्यू असलेला प्रोजेक्ट तुम्हाला कधीच दिला नसता. सॉरी सर पण आमच्या कंपनीमध्ये खूप शिस्त आहे. एव्हाना मीच नेहमी म्हणत असतो की शिस्त म्हणजे शिस्त. शट अप. माझं एक मिनिट किती व्हॅल्युएबल याची कल्पना आहे का तुम्हाला? आज तुमच्यामुळे माझी 40 मिनिटं वाया गेली आहेत. 40 मिनिटं म्हणजे किती लॅक्स कळतंय का तुम्हाला? आणि तुमचा एक एम्प्लॉई साधा वेळेवर येऊ शकत नाही. सॉरी सर. तुम्ही कशासाठी सॉरी म्हणाल? तुमच्या इनएफिशियंट माणसाने अख्खा प्रोजेक्ट डिलीट करून टाकला यासाठी? काय मी आल्यापासून तुम्ही सारखं माझ्याशी खोटं बोलताय यासाठी? हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी गेले 6 महिने तुम्ही याच्या मागे मागे फिरत होता. विसरलात तुम्ही? आणि तुमच्या माणसाने माझा वेळ, पैसा आणि तुमच्या कंपनीची अब्रू सगळं कचऱ्याच्या डब्यात टाकलं. तरी मी सर तुम्हाला हे सांगतच होते, आपण युएसच्या एखाद्या मोठ्या कंपनीकडून हे प्रोजेक्ट करून घेऊया. पण तुम्ही ह्या कंपनीवर विश्वास ठेवला. दॅट वॉज माय मिस्टेक. या कंपनीची तेवढी लायकीच नाहीये. सर चूक झाली पण आम्ही सगळं प्रेझेंटेशन. आणखीन कुठलीही फॉल्स प्रॉमिसेस देऊ नका. तुमच्यामुळे माझं किती नुकसान झालं याची कल्पना आहे का तुम्हाला? माझी रायव्हल कंपनी माझ्या आधी हाच प्रोजेक्ट गव्हर्नमेंटला प्रेझेंट करेल आणि माझ्याऐवजी त्यांना
क्रोड्सचं पॅन इंडिया कॉन्ट्रॅक्ट मिळेल. माझं जे क्रोड्सचं नुकसान झालं ते कोण भरून देणार? तुमची कंपनी. एक्सक्यूज मी सर. सॉरी सर, मी मध्ये बोलतेय, बट आय डोंट थिंक की जे काही झालंय त्याच्यामध्ये कंपनीची काही चूक आहे. जे काय झालंय त्याच्यामध्ये कम्प्लिटली राघव पुरोहितची चूक आहे सर. त्याचीच मिस्टेक आहे. पण ही साधी मिस्टेक नाहीये. मी माझ्या अख्ख्या करिअर मध्ये इतका हलगर्जीपणा पाहिला नव्हता. आता माझ्या क्रोड्सचं नुकसान कोण भरून देणार तेवढं सांगा. टेल मी नाव. दिस इज द एंड फॉर यू मिस्टर लिमये. मी तुमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना सांगून तुम्हाला तर काढेनच, पण तुमची कंपनीच बंद पाडेन. 2023 मध्ये तुम्हाला इतक्या इम्पॉर्टंट प्रोजेक्टचा साधा बॅकअप नाही घेता आला. एम्प्लॉई पोचण्याची वाट बघताय. हा करोडोचा प्रोजेक्ट आहे की पोरखेळ? बस झालं, खूप वाट बघितली. मिस मायरा, सर, मेक शुअर की आजच्या आज ही कंपनी ब्लॅकलिस्ट होईल. सर 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 प्लीज सर, सर हॅव मर्सी ऑन अस सर प्लीज. अस्तित्वात राहावी अशी या कंपनीची लायकी नाहीये. इट विल बी डेड. सर 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 प्लीज, सर प्लीज लिसन टू मी सर. सर